झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यातील गुलमोहर या शासकीय विश्रामगृहातील घबाड प्रकरण आता न्यायालयापर्यंत पोहोचले आहे। मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायाधीश चौगुले यांच्या समोर सोमवारी 23 जून रोजी यावर कामकाजाला सुरुवात होणार आहे। गुलमोहरच्या खोली क्रमांक 102 मध्ये 1,84,84,200 रुपये आढळणार आहे। हे पैसे राज्य विधिमंडळ अंदाज समितीसाठी गोळा केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी केल्यामुळे हे प्रकरण सर्वदूर गाजले। या गंभीर प्रकरणासंदर्भात पोलिसांनी दाखल केलेल्या अदखलपात्र कलमाबाबतही गोटे यांनी जोरदार हरकत घेतली आहे। एवढे गंभीर प्रकरण अदखलपात्र कसे होऊ शकते याबाबत पोलीस आपले समाधान करू शकले नाही असे गोटे यांचे म्हणणे आहे। न्यायालयीन प्रक्रियेतही त्यांनी आपली ही भूमिका कायम ठेवली आहे। त्यामुळे आता या प्रकरणाच्या कामकाजाकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।